हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 24 फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आहे माघ पौर्णिमा। माघ पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं। माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो। यासोबतच आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। उद्या तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, त्यामुळे तुमचं नशीब हे बदलून जाईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरामध्ये धनधान्य संपत्ती ऐश्वर्य हे सुद्धा कमी पडणार नाही। यासोबतच व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा या सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर बघा, सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असते। यासोबतच आपल्याला या दिवशी आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे, आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करायची आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। आपण जे आपल्या घरामध्ये अन्न बनवत असतो तर ते अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाहीत आणि सगळे आजार हे आपल्या शरीरातनं किंवा आपल्या घरातनं हे नष्ट होत असतात। यासोबतच आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता सुद्धा भासत नाही। अन्नपूर्णा माता ही साक्षात माता पार्वतीचा अवतार आहे, म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि मुलगी जी आहे तर ती लग्न करून जेव्हा आपल्या सासरी जात असते तेव्हा त्या मुलीच्या हातामध्ये गणपतीची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती देण्याची परंपरा आहे। कारण मुलगी जेव्हा दुसऱ्याच्या घरामध्ये लग्न करून जाते तेव्हा साक्षात अन्नपूर्णा मातेच्या रूपामध्ये जाईल आणि त्या घरामध्ये धनधान्य संपत्ती ही सुद्धा कमी पडणार नाही, म्हणूनच अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती मुलीसोबत दिली जाते। तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपल्या देवी देवतांची पूजा पंचोपचारे करून घ्यायची आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे। त्यानंतर त्या ताम्हणामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला मी एक मंत्र सांगणार आहे, तर त्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे। तर हा मंत्र असा आहे, ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती अन्नपूर्णाय नमः। तर हा जो मंत्र आहे तर तो अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप करत आपल्या घरामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक करायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरामध्ये आपल्या सदैव अन्नपूर्णा मातेची कृपा राहत असते। अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा ताम्हणामध्ये ठेवायचे आहे। त्याआधी तुम्हाला त्या ताम्हणामध्ये स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकावरती तुम्हाला अक्षदा हळद कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला यावरती ठेवायची आहे। अन्नपूर्णा मातेला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला श्री अन्नपूर्णा देवै नमः असा मंत्र म्हणत तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत। अन्नपूर्णा मातेवरती तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत। आता तुम्ही अर्पण कसं करायचं आहे तर तुम्ही तुमच्या मुठीने सुद्धा अर्पण करू शकता, उजव्या हाताच्या, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने कुंकुमार्चन करत असता त्या पद्धतीने तुम्ही हे तांदूळ अर्पण केले तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला
तुम्हाला हे तांदूळ जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत। यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे आणि धनधान्याची पैशाची कमतरता भासू नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। संपूर्ण तुम्हाला दिवसभर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे आणि ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून करायची आहे। पूजा करून झाल्यानंतर हे जे अन्नपूर्णा मातेचे जे ताट आहे तर ते तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे। तुमचा गॅस आहे तर तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या किचन मध्ये जी ईशान्य दिशा आहे तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता। यानंतर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उद्या आपल्याला गॅसची पूजा सुद्धा करायला अजिबात विसरायचं नाहीये आणि गॅसच्या मागे जी भिंत असते तर तिथे तुम्हाला एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे। स्वस्तिकाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला गॅसवरती पण स्वस्तिक काढायचं आहे आणि गॅसच्या मागच्या बाजूला सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे। कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करत असतो आणि स्वयंपाकघरामध्ये आपण जेव्हा ही पूजा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये धनधान्य अन्नाची कमतरता पडत नाही आणि जेव्हा आपण घरामध्ये जे काही अन्नधान्य खात असतो तर त्यामुळे आजारी सुद्धा पडत नाही आणि सदैव अन्नपूर्णा मातेची कृपा ही सुद्धा आपल्या घरामध्ये कायम अखंड टिकून राहते। त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी हे अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला तांदळामध्ये संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे। तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला तांदूळ उचलायचा आहे, थोडे तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत, थोडे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला थोडे तांदूळ जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेच्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि अन्नपूर्णाची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला त्या तांदळामध्ये ठेवायची आहे। जर तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे नसतील तर तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती नक्कीच करू शकता। श्री सुक्तम म्हणत तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे आणि फलश्रुती तुम्हाला सगळ्यात शेवटी म्हणायला अजिबात विसरायचं नाहीये। तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।